नाही नाही, पोलीस स्टेशनातच न्यायला पाहिजे तुला, पण आता तिथे नाही न्यायचंय. आता तुझ्या आईकडे जायचंय. चल. आईकडे? मी नाही येणार. तुला यावं लागेल. चल. कशी नाही येणार? चल चल. सोडा, मी नाही येणार. त्यांची फूस असल्याशिवाय तू हे सगळं करणारच नाहीयेस, मला माहितीये. त्यांच्या समोर तुझ्याकडनं सगळं मला खरं खरं ऐकायचंय. हे बघा, तिचा काही संबंध नाहीये याच्याशी. कळेल ना, कळेल ना. त्यांच्याकडे गेल्याशिवाय कळणार नाहीये त्यांचा संबंध आहे की नाही. चल तू चल. आज या प्रकरणाचा मी निकालच लावणार आहे आई. चल 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 तू. चल चल. सोडा. चल. सोडा आई, मला सोडा. निशा सोडा. आई 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 सोडा मला. आई आधी चल. तू आधी इकडे चल. जो काय सोक्षमोक्ष लागायचा ना तुझ्या आई समोरच लागेल. चल. आंटी काय झालं? काय प्रॉब्लेम झालाय का? जरा बाजूला सरक वेणू, बाजूला. वहिनीच्या हात धरलाय, काय प्रॉब्लेम नाही? कशाला नसतं चौकशा करतोयस तू? सॉरी सॉरी. सरक बाजूला. चल हो पुढे. आई. हे आजी आजी थांब 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 थांब. ते आंटी आणि निशावणी कुठे गेले? काय प्रॉब्लेम झालाय काय? गेले निशाच्या आईकडे. का? अरे का काय? निशा कशी आहे माहितीये ना तुका? 1750 घोळ घालतल ती. मी तुका सांगतोय, निशाच्या आईची फूस आते का म्हणून ती करता. जरू गेली आता शहानिशा करू. नाही, एवढ्या रागात गेले घरी, काय प्रॉब्लेम झालाय काय? अरे प्रॉब्लेम काय राहुला व्हायचा? हा, सगळ्यांना उलट उत्तरा देते ती. करता आपण, घालता गौरीवर. तिचा म्हणणं काय माहितीये? गौरीच्या लग्नाला जो काय खर्च आला ना त्याच्यात ह्या घर गेला. आता गौरी कशाक मध्ये आणूचा? सासू सासरे चांगले मिळालेत ना त्याची किंमत नाही त्याका. ऍक्च्युली आला एक बाई. हे आजी, हे वहिनी पण ना कमाल करते. तिने सगळा आरोप तर गौरीवर टाकला बिचारीवर. आणि ते गौरी साधी आहे म्हणून ते काय पण बोलते निशा वहिनी तिला. एक नंबरची कोटराडी बाई आहे ती. तिने मागे पण त्या गौरीला किती त्रास दिला तुला माहिती आहे ना. आणि तरी पण त्या गौरीने तिला माफ केलं. गौरी मुडेचे घर वाचलंय आजी. काय? तिने त्या आप्पाला 5 लाख रुपये दिलं आणि घराच्या अगेन्स्ट असलेलं कर्ज परत करायचं प्रॉमिस केलं. म्हणून त्या आप्पानं बाबांना म्हणजे अंकलला हे घर भाड्याने राहायचं परवानगी दिली. ती वहिनी काय युजलेस ब्लेम करते. म्हणजे घर हातचा गेला आहे गौरीक माहिती आहे? अरे आजी, ते विसरलं मला चाय बनवायची, मी पडतो. ए ए थांब थांब. काय चाललं? हा, काय बोललंस तू आता? सांग माका. खोटं बोलूचं नाही, सांग माका. अरे आजी. माझ्या बर्फी कळला काय रे? घर गेला ता? हो आजी, शिवला आणि गौरीला दोघांना पण सगळं माहित आहे. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.